एक्झिट घेऊन 85 दक्षिण महामार्गाला लागल्यावर एक सुटकेचा निश्वास टाकला। मी म्हणाले, बापरे, काय हा भयंकर अनुभव। विनायक म्हणाला, चालायचेच, सर्वांना काही ना काही अनुभव येत असतात, आपल्यालाच असे वाटते की आपणच दिव्यातून जात आहोत। मी म्हणाले, तेही खरे आहेच, फक्त बाकीचे त्यांचे अनुभव उघडपणे सांगत नाहीत, बाकीच्यांचे अनुभव आपल्यापेक्षाही खतरनाक असतील। नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत। नवीन दिवस आणि अक्षरदीपचा आणखीन एक नवीन भाग। अक्षरदीपमध्ये सध्या आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे केल्याने देशाटन, लेखिका आहेत रोहिणी गोरे। आतापर्यंत आपण 10 भाग बघितले होते, आज आपण 11वे प्रकरण वाचूया। पुढचं प्रकरण 11वे, आमचा पहिला वाहिला लांब पल्ल्याचा कार प्रवास। सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। प्रकरण 11वे, आमचा पहिला वाहिला लांब पल्ल्याचा कार प्रवास। अमेरिकेत आल्यावर बरीच वर्ष आम्ही 4 चाकी गाडी घेतली नव्हती, कारण विद्यापीठातील बस सेवा चांगली होती। घराच्या जवळच बस थांबा होता। विद्यापीठात येणे जाणे व इतर सर्व गरजेच्या ठिकाणी बसमधूनच जाणे सोयीचे होते। दुसरे म्हणजे मुंबईत वाहन चालवायची वेळ कधीच आली नव्हती आणि तशी ती वेळ कधी येतच नाही। 2001 साली अमेरिकेत आल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी आम्ही गाडी खरेदी केली। विनायकने 4 चाकी शिकण्याचे काही धडे घेतले आणि थोडा सरावही सुरू केला। सराव केल्यावर आम्ही आमच्या 4 चाकीमधून किराणा सामान व भाजीपाला आणायला जाऊ लागलो। बराच सराव केल्यावर विनायकने परीक्षा दिली आणि त्याला 4 चाकी चालवण्याचा पक्का परवाना मिळाला। काही दिवसातच आम्हाला लांब पल्ल्याच्या मुक्कामी जायची संधी मिळाली। विनायकच्या मित्राने एका समारंभाचे निमंत्रण फोनवर दिले आणि म्हणाला, गाडी असल्याने आता तुम्हाला आमच्याकडे यायला काहीच हरकत नाही, तुम्ही याच। विनायकने जायचे ठरवले, तरी पण मी नाखुश होते। मी म्हणाले, आपण विमानाने जाऊ ना, नाहीतर इथेही काही बस सेवा असतीलच की, त्या गुगलवर शोधू आणि बसने जाऊ। कार असताना बसने प्रवास करण्याची कल्पना विनायकला खूप हास्यास्पद वाटली। मी नाखुश होते, याचे कारण मला गाडी अजिबात आवडत नाही। मला बसने किंवा आगगाडीने प्रवास करायला खूप आवडतो। कोणतेही वाहन रस्त्यावर न चालवल्यामुळे मला आत्मविश्वास वाटत नव्हता। खरे तर विनायक कार चालवणार होता। तो नवशिका असल्याने आणि परक्या देशात कारने जाताना अपघात झाला तर, किंवा रस्ता चुकला तर, अशा शंका उगाचच मनात फेर धरून होत्या। मी जाम गंभीर झाले होते। मनात म्हणाले, तुला काय, तू फक्त गाडी व्यवस्थित धावते आहेस ना, इकडेच पाहणार, मलाच नकाशा वाचून दाखवायचा आहे पोथीसारखा, म्हणजे माझी जबाबदारी जास्त। याहू नकाशा आणि मॅपक्वेस्ट नकाशा असे येण्या जाण्याचे प्रत्येकी 2 नकाशे शोधले, त्याच्या छापील प्रती काढल्या व नीट अभ्यास केला। नशिबाने दोन्ही नकाशांनी जाण्यायेण्याचे रस्ते एकच दिले होते। फरक इतकाच होता की दोन्हीमध्ये जाण्याचा रस्ता येण्याच्या रस्त्याहून वेगळा होता। मैल किती, रस्ते बदल, एक्झिट्स किती, सर्व पाहिले। त्यात एकूण 6 रस्ते बदल होते। सर्व तयारीनिशी सकाळी 9ला बाहेर पडलो। गाडी सुरू केली। गाडीला हातानेच 3-4 वेळा नमस्कार केला। असा नमस्कार तर मी अजूनही करते। माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून विनायक म्हणाला, काळजी करू नकोस, मी पण नवशिकाच आहे, त्यामुळे रस्त्यावर जी कमाल वेगमर्यादा ठरवून दिली आहे त्यापुढे मी नक्कीच जाणार नाही, जाता पण येत नाही। आणि तूही नकाशाचा अभ्यास केला आहेस ना, मग काळजी कसली? मी म्हणाले, अरे हो, पण तरीही पहिलाच प्रवास आहे आणि तोही लांब पल्ल्याचा, त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे। विनायकने कार सुरू केली। कारमधल्या मैलांचा आकडा पाहिला आणि तो कागदावर लिहिला। पहिली एक्झिट किती मैलावर येणार आहे त्यावर कारमधल्या मैलाचा आणि नकाशातील मैलांच्या माझ्या बेरजा वजाबाक्या सुरू झाल्या। प्रवास 6-7 तासांचा, साधारण 350 मैलांचा, म्हणजे 550 किलोमीटरचा होता। गाडी चालवण्याचा कायमचा परवाना मिळून आठवडाच झाला होता। प्रवासाच्या आधीच्या आठवड्यात महामार्गावर जाऊन येऊन थोडा प्रवास केला, एक चाचणी घेतली। जन्मात कधी गाडी चालवण्याची वेळ आली नव्हती आणि महामार्गावर तर अजिबातच नाही। ही चाचणी घेतल्याने माझी भीड थोडी चेपली, पण तरीही पुढे काय अडचणी येऊ शकतील अशी एक भीतीही मनात होतीच।
गाडी सुरू केल्यावर थोड्या वेळाने शहर सोडून महामार्गावर जाण्यासाठी एक एक्झिट लागली. ती एक्झिट लागल्या लागल्या माझी बडबड सुरू झाली. हळू रे, वेग कमी कर. बापरे, किती मोठी एक्झिट आहे. पूर्णपणे वर्तुळाकार आणि उंचावरून खाली येणाऱ्या रॅम्पवरून जाताना तर मी माझा श्वास रोखून ठेवला होता. आता महामार्गावरून आमची गाडी जलद धावत होती, म्हणजे कमाल मर्यादेपेक्षा कमीच. पण आम्हाला इतकाही वेग नवीन असल्याने जास्त वाटत होता. मजा वाटत होती. एकाच रांगेतून नुसते धावत सुटायचे. कोणताही अडथळा नाही हे पाहून माझी भीड चेपत होती. अचानक विनायकने उजवी रांग सोडून डाव्या रांगेत गाडी आणली आणि वेगही वाढवला. परत माझी बडबड सुरू. हे काय, डाव्या रांगेत कशाला, वेग कमी कर. पण मी आता जर जास्त काही बोलले तर दोघांच्या चिडचिडीमध्ये अपघात होईल या भीतीने चुपचाप बसले. उजव्या रांगेत जो ट्रक होता त्याला ओलांडून त्याच्या पुढे विनायकने गाडी परत उजव्या रांगेत आणली आणि म्हणाला, आता कळले का मी डाव्या रांगेत का आलो होतो ते. अगं, अशा धुड्यांना मागे टाकण्यासाठी असे करावेच लागते, नाहीतर आपल्याला हळूहळू करत जायला लागले असते. तसे ते मलाही पटले होते. पण डाव्या रांगेतून जेव्हा विनायक कार अतिजलद वेगाने ट्रकच्या पुढे नेत होता तेव्हा तर मी खूप स्तब्ध झाले होते. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत होता. गाडीच्या वेगाने धावण्याची सवय झाली आणि प्रवासाचा आनंदही वाटायला लागला. सर्व एक्झिटा व्यवस्थित पार केल्या. माझे मैलांचे आणि एक्झिटांचे गणितही अगदी बरोबर चालले होते. इतका वेळ छान चाललेला प्रवास शेवटी थोडा कंटाळवाणा झाला. प्रवास करून बराच वेळ झाला होता. त्यामुळे 74-76 जोड महामार्ग कधी एकदा संपतोय आणि विल्मिंग्टन शहराचा चेहरा कधी एकदा पाहतोय असे झाले होते. शेवटी एकदाचे आम्ही विनायकच्या मित्राच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचता पोहोचता मी विनायकला म्हणाले, मी उगाचच घाबरत होते. अमेरिकेत लांब पल्ल्याचा प्रवास इतका अवघड नाही तर. आता खूप छान वाटते आहे. त्यावर विनायक मला म्हणाला, तुझा आत्ताचा चेहरा आणि सकाळचा चेहरा असे 2 वेगळे फोटो काढून ठेवायला पाहिजे होते. त्यावर मी आता माझा आत्मविश्वास वाढला आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशीचा निरोप समारंभ आटपून निघालो. मित्र म्हणाला, जाताना शार्लोटवरून का नाही जात, एकदम सरळ रस्ता आहे. त्याला म्हणाला, नको, पहिलाच मोठा प्रवास आहे, हातात असलेल्या नकाशावरूनच जातो. गाडी सुरू करून त्याला टाटा बाय बाय केले. परतीच्या प्रवासाला निघताना उलटा सीन होता. माझ्या आत्मविश्वासाने खूप उंची गाठली होती. विनायकच्या चेहऱ्याकडे बघितले तर त्याचाही आत्मविश्वास वाढलेला जाणवत होता. परतीच्या प्रवासाचा नकाशा हातात घेऊन बसले. ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने परत असा हा नकाशा नव्हता, थोडा वेगळा होता. महामार्ग 76 वर 120 मैल जायचे होते. नंतर दुसरा रस्ता पकडायचा होता. आम्ही 74-76 जोडमार्गाने निघालो आणि 120 मैल गेल्यावर अपेक्षित दुसरा रस्ता कुठे आहे बघायला लागलो. मैल थोडे मागे पुढे होऊ शकतात म्हणून आणखी 25-30 मैल पुढे गेलो तरी अपेक्षित रस्ता दिसेना. दरम्यान अशीही ज्ञानप्राप्ती झाली की 74-76 जोडमार्ग जाऊन सध्या फक्त 74 सुरू आहे. म्हणजे महामार्ग 76 केव्हा तरी वेगळा झाला आणि त्याचा फाटा कुठे येतो हे नकाशात न सांगितल्याने हा गोंधळ झाला होता. समोर शार्लोट शहर 70-80 मैल असल्याचे फलक दिसायला लागले. मित्र म्हणाला, तसे शार्लोटवरून जाता आले असते, पण बरोबर नकाशा नव्हता. रस्त्यावर कोणीही नव्हते. एखादीच कार धावताना दिसत होती. निर्मनुष्य मोकळा रस्ता मनात भीती निर्माण करत होता. आम्ही दोघेही पेच प्रसंगात पडलो होतो. ऐन थंडीचे दिवस होते, त्यामुळे दिवसही लवकर लहान होत होता. हळूहळू सूर्यप्रकाश कमी होत होता. आता काय करायचं, नक्की कुठे जायचं. कोणतीही एक्झिट दिसायला तयार नव्हती. विनायक म्हणाला, आपण उलटे परत फिरू, पण उलटे फिरायला यू टर्नही दिसत नव्हता. मी म्हणाले, छे, उलटे फिरायला नको रे, अंधार पडायला सुरुवात झाली आहे, आपण खूप अंतर पुढे आलो आहोत. उलटे फिरून 76चा फाटा दिसला नाही तर काय करायचं. त्यावेळी आमच्याकडे सेलफोन नव्हता, फक्त याहू, मॅपक्वेस्ट, नकाशांचा आधार होता. मला तर रडू कोसळण्याच्या बेतात होते. जवळ एकही पेट्रोल पंप दिसत नव्हता. हा काय प्रकार आहे. पेट्रोल म्हणता लक्ष गेले तर तेही संपत आले होते. दोघेही केविलवाणे झालो.
तेवढ्यात एक युटर्न दिसला आणि डाव्या बाजूला एक सरळ जाणारा रस्ताही दिसला. रस्त्याचा चौक असतो तसे काहीतरी वाटले. मी लगेच ओरडले, लवकर घुसव गाडी समोरच्या रस्त्याला, तिथे काहीतरी मिळेल आपल्याला, आता सरळ जाणे नको. डावीकडे जाणाऱ्या सरळ रस्त्यावर कार नेली खरी, पण लगेचच एक युटर्न घेऊन विनायकने कार परत मुख्य रस्त्यालाच आणली. मी म्हणाले, हे काय? विनायक म्हणाला, आपण याच रस्त्याने सरळ पुढे जाऊ, पुढे आपल्याला शार्लोट नक्की लागेल. मी म्हणाले, आणि नाही लागले तर? विनायकने रागाने माझ्याकडे बघितले. माझ्याही लक्षात आले की आता आपणही थोडे धीराने घेतले पाहिजे. त्या ओसाड रस्त्यावरही आम्हाला जंगलात येऊन अडकल्यासारखे वाटत होते. मी कोणतीही बडबड न करता शांत बसले खरी, पण माझ्या मनात वाईट विचारांचे थैमान सुरू झाले. कोणत्याही क्षणी ठप्प अंधार होईल, पेट्रोल संपेल आणि गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून मागचे लुकलुकणारे दिवे लावून कोणी दिसते का ते पाहून, आणि दिसले तर त्याला हातवारे करून मदत करा असे म्हणावे लागेल. आणि असे केले तरी कोणी मदतीला येईल का? मदतीला येण्याकरता एकही गाडी जाताना दिसत नव्हती. ती सोडा एखादे चिटपाखरू पण दिसत नव्हते. 911 पोलिसांचा नंबर मदतीसाठी फिरवावा तर फोनही नाही. आता मात्र मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. काहीतरी दिसू दे, पेट्रोल पंप नाहीतरी एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स तरी दिसू दे, म्हणजे तिथे कार थांबवून पुढे काय करायचे हे सुचेल. तेवढ्यात शार्लोट शहर काही मैलांवरच आहे असे दर्शवणाऱ्या हिरव्या पाट्या दिसू लागल्या. विनायक म्हणाला, आता काही मैलांवर शार्लोट येईल, तू फक्त कुठे पेट्रोल पंप दिसतो का यावर लक्ष ठेव. माझा परत धावा सुरू झाला. देवा देवा, लवकर पेट्रोल पंप दिसू दे. पेट्रोल संपण्याच्या निर्देशकावर माझे लक्ष होतेच. काटा पुढे पुढे सरकत होता आणि तेवढ्यात दूरवर काहीतरी आहे असे दिसले. नशिबाने तो एक छोटा पेट्रोल पंपच होता. पेट्रोल भरले, बाजूच्या दुकानात जाऊन कोका कोला व पाणी विकत घेतले, थोडे बटाटा चिप्स घेतले. तोंडचे पाणी पार पळाले होते. गाडीमध्ये पेट्रोल भरल्यावर आणि कोरड्या घशात पाणी गेल्यावर बरेच हायसे वाटले. थोडीफार चिंता मिटली होती. पण आता कोणाला विचारायचे की हा रस्ता कोणता आणि पुढे कसे जायचे? तेव्हा नशिबाने तिथे 2-4 गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. त्यात एक छोटा ट्रक टेम्पो होता. तो निघणार तितक्यात त्या वाहन चालकाला हात दाखवून थांबवले व विचारले, हा आमचा नकाशा, हा रस्ता कोणता आहे आणि क्लेम्सनला कसे जायचे? त्याने टेम्पोतून कागदी मोठा नकाशा काढला आणि सांगितले, 76 केव्हाच मागे पडला. क्लेम्सनला जायचे तर सरळ जा, शार्लोट लागेल. तिथून महामार्ग 85 दक्षिण घ्या, एक्झिट 19B वरून क्लेम्सनला जाता येईल. विनायकने विचारले, महामार्ग 85 किती अंतरावर लागेल? तो म्हणाला, तुमच्या नजरेतून महामार्ग 85 सुटूच शकत नाही, इतका ठळक आहे. तेव्हा तो आला की समजेलच. त्याचे आम्ही अनेकदा आभार मानले व गाडी सुरू केली. अंधार पडला होता. त्या माणसाने सांगितलेले एक्झिट क्रमांक व महामार्ग क्रमांक मी लिहून घेतले होते. आता मात्र डोळ्यात तेल घालून बघण्याची वेळ आली होती. इथे महामार्गावर दिवे नसतात. आपल्या गाडीच्या पुढच्या दिव्याचा झोत पडेल तितकाच रस्ता दिसतो आणि हिरव्या पाट्या दिसतात, ज्यावर कोणते शहर पुढे येणार किंवा कोणती एक्झिट येणार हे दिसते. आता माझे मैलाचे हिशोब संपले. नजर फक्त समोर आणि तीक्ष्ण. पहिल्या प्रवासात अंधारात गाडी चालवण्याचेही नशिबात लिहिले होते. आता शार्लोट शहरातून जात असल्याने झगमगाट, दुकाने, मोठ्या इमारती दिसायला लागल्याने थोडे माणसात आल्यासारखे वाटले. अर्थात शहरातून गर्दीमुळे, कमी वेग मर्यादेमुळे, शहरातल्या रस्त्यांची नीट कल्पना नसल्याने आणि महामार्ग 85 केव्हा येणार याबद्दलच्या अनिश्चिततेने गाडी हळूहळू चालवत होतो. महामार्ग 85 एक्झिटची पाटी दिसली आणि आम्ही दोघेही अतिदक्ष झालो. तेवढ्यात महामार्ग 85 दक्षिणची एक्झिट डावीकडे असल्याची खूण दिसली आणि एक्झिट उजवीकडे येईल या अपेक्षेने आमची गाडी अगदी उजव्या रांगेत. मधल्या 3-4 रांगा पार करून एक्झिट घेणार कशी? माझा परत आरडाओरडा सुरू. विनायकला म्हणाले, विनायक, एक्झिट डावीकडे आहे, तू एकदम डाव्या रांगेत जाऊ नकोस, खूप गाड्या येत आहेत आणि त्याही खूप जोरात. डावीकडे जायचा सिग्नल दिला होता आणि काही सेकंदांसाठी आम्ही चक्क आमची गाडी थांबवली. आमचा नवशिकेपणा जाणवून आजूबाजूच्या रांगेतल्या गाड्याही काही सेकंदांकरता थांबल्या
आणि आम्ही डावीकडे झटकन गेलो व एक्झिट घेतली. एक्झिट घेऊन 85 दक्षिण महामार्गाला लागल्यावर एक सुटकेचा निश्वास टाकला. मी म्हणाले, बापरे, काय हा भयंकर अनुभव. विनायक म्हणाला, चालायचेच. सर्वांना काही ना काही अनुभव येत असतात. आपल्यालाच असे वाटते की आपणच दिव्यातून जात आहोत. मी म्हणाले, तेही खरे आहेच, फक्त बाकीचे त्यांचे अनुभव उघडपणे सांगत नाहीत. बाकीच्यांचे अनुभव आपल्यापेक्षाही खतरनाक असतील. आता आम्ही महामार्गावर मधल्या रांगेतून जात होतो. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे एक्झिट आता कुठेही येऊ शकते. त्यामुळे मधल्या रांगेत असलेले चांगले, म्हणजे एक्झिट पाहून झटपट हालचाल करता येईल. माझी नजर आता चौफेर भिरभिरू लागली. क्लेमसनची एक्झिट चुकता कामा नये, कारण आता परत सव्यापसव्य करायची ताकद उरलेली नव्हती. कधी एकदा आपले घर येते असे झाले होते. काही वेळाने क्लेमसनला जाण्यासाठीची एक्झिट 19B दिसली आणि जीव भांड्यात पडला. पुढे अर्ध्या तासात घरी पोचलो. आश्चर्य म्हणजे इतके सगळे नाटक होऊनही अगदी 7 तासांमध्ये सुखरूप पोचलो होतो. ऐन हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडी प्रचंड पडली होती. घरात गेलो आणि हीटर चालू केला आणि गरमागरम चहा करायला टाकला. घरात आल्यावर उबदारही वाटत होते आणि सुरक्षितही. 4 चाकीच्या आमच्या पहिल्या अनुभवामध्ये मोलाची भर पडली होती. कसा वाटला तुम्हाला हा भाग? आजच्या भागात इथेच थांबूया. परत भेटू अक्षरदीपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.